रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्यासंदर्भात व पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट असं म्हणजे की नमोचा 5वा हप्ता कधी येणार व पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता कधी येणार त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 4 ते 5 मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी पीएम किसान योजना म्हणजे शेतकरी बांधवांना वार्षिक 6,000 रुपये देणारी योजना, त्या योजनेचे अद्याप 17 हप्ते वितरित झालेत। तर त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वार्षिक 6,000 रुपये फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर या योजनेचा 4था हप्ता वितरित झालेला आहे। अद्यापही 5व्या हप्त्याची तारीख निघून गेली, अद्यापही 5वा हप्ता वितरित झालेला नाही। तर तो 5वा हप्ता कधी येणार, तर नमोचा 5वा आणि पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र येऊ शकतो का? तर शेतकरी बांधवांनो, नमोचा 5वा आणि पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र येऊ शकतो। तर त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळं। तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं। शेतकरी बांधवांना येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत नमोच्या 5व्या हप्त्याचं व पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचं वितरण करू शकतं। तर शेतकरी बांधवांनो, तर त्या अगोदर आपण एक विचार केला तर पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता, तर नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, शपथ घेतल्यानंतर लगेचच पीएम किसानच्या फाईलवर त्यांनी सही केली। 18 जून 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित करण्यात आला। तर देशातील 8 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचं वितरण झालं। तर पंतप्रधान तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंतप्रधान झाल्याच या हप्त्याचं वितरण का केलं, तर मागच्या 10 वर्षामध्ये 2014 ते 2024 पर्यंत नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांच्या विरोधात धोरण आखल्यामुळं शेतकरी बांधवांची प्रचंड नाराजी भारतीय जनता पार्टीवर होती। भारतीय जनता पार्टीचा एकच नारा होता की लोकसभेमध्ये अबकी बार 400 पार, तर 400 पार झाले नाही, 240 जागावरती समाधान मानावं लागलं। तर त्याचं कारण होतं शेतकरी बांधवांच्या मागच्या 10 वर्षामध्ये शेतकरी बांधवांच्या विरोधात आखलेली धोरणं। तर त्या धोरणामुळं नरेंद्र मोदी सरकारला 400 पार झाले नाही, 240 वर समाधान मानावं लागलं व मित्र पक्षाची साथ घेऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं लागलं। तर पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच 17व्या पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी झाली, कारण की 17व्या हप्त्याचं पंतप्रधान झाल्या तिसऱ्यांदा 17व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। तर शेतकरी बांधवांनो, आता त्यानंतरचा विचार केला तर 18व्या हप्त्याचं, पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचा, तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता एकत्र येऊ शकतो। तर त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत। तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात, त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं। नमोच्या 5व्या व पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचं वितरण एकत्र करू शकतं। येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या दोन्ही हप्त्याचं वितरण होऊ शकतं। शेतकरी बांधवांना 4,000 रुपये एकत्र येऊ शकतात। तर शेतकरी बांधवांनो, दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी देशाचे कृषी मंत्री महाराष्ट्रामध्ये परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त आले होते। यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपस्थित होते।
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब उपस्थित होते व इतर मान्यवर उपस्थित होते व देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान सुद्धा या प्रमुख कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी योजना या योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून एका बटनावरती केलं आणि 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं. बहुतांश शेतकरी बांधवांना अशी अपेक्षा होती की नमोच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार, पण तसं झालं नाही. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरी एक योजना राबवली, म्हणजे ती महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेसाठी पैसे लागल्यामुळं, या योजनेसाठी निधी लागल्यामुळं नमोचे दोन्ही हप्ते राज्य सरकार एकत्र देऊ शकलं नाही. तर शेतकरी बांधवांनो, नमोचा पाचवा हप्ता सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून त्यावेळेसच सांगण्यात आलं की आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही नमोच्या पाचव्या हप्त्याचं वितरण करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, त्या हप्त्याचं कुठेही नमोच्या चौथ्या हप्त्याचे कुठेही गाजावाजा करण्यात आला नाही. तसंच नमोच्या पाचव्या हप्त्याचा सुद्धा कुठेही गाजावाजा करण्यात येणार नाही. एखादा नियोजित कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आयोजित करण्यात येईल. त्यानंतर नमोच्या पाचव्या व PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचं वितरण करण्यात येईल. तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा एक विशेष मोहीम राबवलेली आहे. पण केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा एक विशेष मोहीम राबवण्यात आलेली राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून की एक जास्तीत जास्त शेतकरी या दोन्ही योजनेसाठी पात्र होण्यासाठी KYC करणं, लँड सीडिंग नंबर येस असणं व बँक खात्याशी आधार संलग्न असणे ह्या सध्या योजना राबवण्यात येत आहेत. सध्या एक विशेष मोहीम राबवलेली आहे. तर विशेष मोहीम राबवलेली, तर शेतकरी बांधवांना आपल्याला जर PM किसान योजनेचे 17 हप्ते भेटले नसतील व नमोचे 4 हप्ते जर भेटले नसतील तर आपण ही आपले 3 डॉक्युमेंट बरोबर आहेत का पाहून घ्यावे. बँक खात्याशी आधार संलग्न असणे, KYC पूर्ण असणे व लँड सीडिंग नंबर येस असणे. तर हे 3 जर डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांचे बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना PM किसानचे 17 व नमोचे 4 हप्ते अद्याप वितरित झाले आहेत. आता पुढचे हप्ते सुद्धा वितरित त्यांनाच होणार ज्यांना हे हप्ते वितरित झाले होते. तर शेतकरी बांधवांनो, नमोचा 5वा व PM किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र येऊ शकतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी नमोचा 5वा व PM किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र देऊ शकतं. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं नमोच्या 5व्या व PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.